असे सुसाधू अर्थात वारकरी संप्रदायात ज्यांचा फार मोठा अधिकार होता बर का, वारकरी संप्रदायात ज्यांचा फार मोठा अधिकार होता, नवे नवे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे तुम्ही आपण आज कथा कीर्तन आणि प्रवचन करू शकतोय, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं धर्मगुरुपद ज्यांनी भूषवलं असे असणारे नामे जगद्गुरु तुकोबाराय. आणि त्या जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथेतील याची आवत मनुष्य म्हणून जन्माला आलेला प्राणी आणि त्या मनुष्य म्हणून जन्माला आलेल्या प्राण्याला सांगतात, बाबा अरे हा देह तुला कशासाठी मिळालेला आहे, तुला जो हा नरदेह मिळालेला आहे, हा नरदेह इतका सोपा नाही, इतका साधा नाही. हा नरदेह कसा आहे, नरदेह बहुदुर्लभ आहे बाबा, नाही का. नरदेह कसा आहे, बहुदुर्लभ आहे. नरदेह मिळाल्यानंतर 5 दिवसाच्या बाळाला मदत आहे उपदेश करते, अरे बाळा हा जो तुला नरदेह मिळालेला आहे, लोक म्हणतात बाळा हा नरदेह कसा आहे, हा देह नाशिवंत मलमूत्राचा बाधा, वरी चर्म घातले रे कुर्मी कीटकांचा साधा, रव रव दुर्गंधी अमंगळतेचा तो बाधा. पण भाऊ पण हा नरदेह कशासाठी दुर्लभ आहे, या नरदेहाच्याच माध्यमातून तू त्या अव्यक्त भगवंताची प्राप्ती करू शकतो आणि तेवढ्यासाठी हा नरदेह तुला दिलेला आहे. विठ्ठल जगद्गुरु तुकोबारायांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर कोण जगद्गुरु तुकोबाराय, नाही का. कोण जगद्गुरु तुकोबाराय बाबा, अरे ज्यांनी जन्माला आल्यापासून देवदेवाची भक्ती केली, जन्माला आल्यापासून व्यवहार आणि प्रपंच आणि परमार्थ सगळं सांभाळून सुद्धा ते माघ शुद्ध दशमीच्या दिवसापर्यंत बाबा हे जे आपण चरण म्हणतो ना, म्हणे रामेश्वर भट्ट विदा तुका विष्णू नाही दुधा, नाही का. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकाच आले, म्हणून या रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. हे केव्हा झालं, हा जो धर्ममंडप घातला गेलेला आहे हा कशासाठी, जगद्गुरु तुकोबाराय त्या पदवीला गेले, त्या कोणत्या दिवसानंतर आणि कोणत्या साधनाच्या माध्यमातून ते साधन पडून घेण्यासाठी हा धर्ममंडप आहे. आणि जगद्गुरु तुकोबाराय देखील ज्या दिवशी या देहामध्ये आले, देहामध्ये आल्यानंतर सुद्धा देवदेवाची भक्ती करत होते. कोणत्या देवाची, डोळ्याला दिसणाऱ्या देवाची, नाही का. मग तुम्ही म्हणाल महाराजाला प्रमाण आहे ना, जगद्गुरु तुकोबारायांना विचारतात, तुकोबाराय तुमचा देव सुंदर ते ध्यान उभा विटेवरी करकटेवरी पण माघ शुद्ध दशमी पाहुणे गुरुवार आणि केला अंगीकार तुका म्हणे. हो, तुकोबारायांचं भाग्य उदयाला आलं, भाग्य उदयाला आल्यानंतर माघ शुद्ध दशमीचा दिवस त्यांच्या जीवनामध्ये उजाडला. त्यांच्या जीवनामध्ये उजाडल्यानंतर तुकोबारायांची जीवनाची दशा पालटली. दशा पालटली म्हणजे काय, ते अव्यक्त तत्व. कोणतं अव्यक्त तत्व, जे अव्यक्त तत्व या सृष्टीच्या नाशानंतरही सृष्टी शिल्लक राहतं, ते अव्यक्त तत्व. जेव्हा कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते ग बाई कानुबा तेरे 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 ते अव्यक्त तत्व माघ शुद्ध दशमीच्या दिवशी जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनात आलं. आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनात आल्यानंतर तुकोबारायांना विचारलं, तुकोबाराय आता तुमचा देव कसा,
जडी चढी भरिला रीता ठाव नाही उरला गोम्या आजी दृष्टीने पाहिला विठ्ठल विठ्ठल. हे प्रमाण जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये ज्या वेळेस तुकोबारायांच्या जीवनामध्ये अनुग्रह लाभल्यानंतर तुकोबारायांना प्रश्नचिन्ह केलं की तुकोबाराय तुमचा देव कसा विटू उभा न बैसला नाही का. पण त्या अनुग्रहाचं गुरुजी त्या अनुग्रहाचं नित्य नेमे नामी तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ दया जवळी नित्य नेमाने दिलेलं साधन होतं. हे बघा काम करत राहा पण बोलू नका आपसात. हा बोलू नका टाळी बी वाजवत राहा. विठ्ठल 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 तुकोबारायांच्या जीवनामध्ये तत्व आल्यानंतर तुकोबारायांनी त्या तत्वाचा काय केला नित्यनेमाने वापर केला आणि त्यावेळेस तुकोबारायांची जी वृत्ती होती ती वृत्ती बदलली आणि ती वृत्ती अशी झाली विश्वंभर किंवा विठ्ठल जडी सडी भरिला दिता ठाव नाही उरला तुम्ही आजी दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. आणि जगद्गुरु तुकोबाराय सांगतात बाबा अरे तुला हा जो नरदेह मिळालेला आहे हा सहजासहजी मिळालेला नाही. एक येवनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मानवाचा ते प्रत्येक येवनीमध्ये कोटीदा जन्माला यायचा आणि कोटीदा मरायचा असं 83,99,999 येवनीमध्ये करायचं आणि शेवटची येवनी माणूस म्हणून जन्माला यायचं. नुसतं माणूस म्हणून जन्माला यायचं. शेवटची पाडी एक मनुष्य जन्म पण तो मनुष्य जन्माला त्या मृत्यू लोकांमध्ये प्रत्येक येवनीमध्ये त्रास भोगून देखील ज्यावेळेस माणूस म्हणून जन्माला यायचं तर माणूस म्हणून जन्माला यायच्या वेळी 9 महिने 9 दिवस 9 महिने 8 दिवस आईच्या उदरामध्ये थांबायचं असतं आणि त्या आईच्या उदरामध्ये थांबत असताना त्या बालकाचं काही असं तिथं एसी वगैरे किंवा एखादा मऊ बेड अशी स्थिती नसते. मग कशी नाकी तोंडी कुर्मी किडे विष्टा लेप सहू किडे. ज्या तोंडाने आपण आता अन्न खातोय त्या तोंडामध्ये आईच्या उदरामध्ये असताना आपले किडे असतात बाबा. इतका त्रास सहन करून इतकं यातना भोगून आपल्याला माणूस म्हणून जन्म मिळालेला आहे. आणि जगद्गुरु तुकोबाराय सांगतात भाऊ अरे हा जो तुला नरदेह मिळालेला आहे हा नरदेह सहजासहजी मिळालेला नाही. इतका सोपा नाही. तर या देहाची इच्छा कोण करतं पहिल्या चरणात
देवानी इच्छा करावी. इतका हा नरदेह दुर्लभ आहे. हो, इतका हा नरदेह दुर्लभ आहे. कारण का, जर तुम्हाला स्वर्गात जागा मिळाली, प्रत्येक येवणीमध्ये पुण्य केलं, पुण्य केल्यानंतर खूप सारं पुण्य झालं, खूप सारं पुण्य झाल्यानंतर काय होईल, स्वर्गात जागा मिळेल. पण ती स्वर्गातली जागा देखील किती तासासाठी, पुण्य आहे तोपर्यंत, नाही का. आणि एकदा का पुण्य संपलं, मग त्या स्वर्गाच्या दरवाज्यावरती उलट उभं केलं जातं आपल्याला, आणि मागून, नाही का. हो, येऊ लागती माघारी मृत्यू लोका. मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर परत तोच त्रास होतो. म्हणून स्वर्गाचे देव म्हणतात, बाबा आम्हाला स्वर्गाचा वास नको, आम्हाला स्वर्ग पद नको, आम्हाला इंद्र पद नको, आम्हाला मृत्यू लोकात जन्म घ्यायचा आहे. कशासाठी, जेणेकरून आम्ही मृत्यू लोकात जन्म घेऊ, मृत्यू लोकातून जन्म झाल्यानंतर आम्ही एखाद्या साधूचे पाय धरू, सद्गुरु वाचून सापडे ना सोय. एखाद्या साधूला, एखाद्या संताला शरण जाऊ, संताला शरण गेल्यानंतर तो काय सांगेल, आमच्या मुक्तीचा मार्ग सांगेल. नारायण नामे मृत्यू लोकामध्ये आम्हाला जन्म भेटेल. मृत्यू लोकामध्ये जन्म भेटल्यानंतर एखाद्या साधूला, एखाद्या संताला शरण जाऊ. मग साधूलाच शरण गेलं पाहिजे का? हो, साधूच एकमेव असा आहे की त्या भगवंताची प्राप्ती तुम्हाला करून देऊ शकतो, अन्यथा दुसरा कोणी नाही, नाही का. दुसरा कोणी नाही. सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. साधू आता एखादा आहे. 140 कोटीची संख्या आहे, नाही का. 140 कोटी मध्ये एखादा 2, 5, 10 लोक असतील ते साधू, जे तुम्हाला या खऱ्या मार्गापर्यंत घेऊन जातील. म्हणून आम्हाला काय करायचंय, मृत्यू लोकामध्ये जन्म घ्यायचा आहे. मृत्यू लोकामध्ये जन्म घेतल्यानंतर तुम्ही म्हणाल, बाबा संताकडे तो मार्ग आहे का? हो, संताकडे. मग तुम्ही म्हणाल, आता आम्ही 2024 मध्ये जीवन जगतोय, नाही का. या 2024 मध्ये जीवन जगत असताना आमच्या डोळ्याला तर खूप सारे संत दिसतात. आणि मग प्रत्येक धोतर घालणारा माणूस, प्रत्येक फेटा बांधणारा माणूस, प्रत्येक उपरण बांधणारा माणूस, प्रत्येक गाथा पोथी वाचणारा माणूस साधू आहे का? नाही, नाही. काही लोक असे आहेत की भाऊ, त्यांनी हा जो वेश परिधान केलाय, त्यांनी ही जी जोपासना चालू ठेवली, त्यांनी ही जी साधना चालू ठेवली आहे, ती कशासाठी? फक्त पोटाचं खडग भरण्यासाठी. आणि अशाला जर शरण गेलात तर तुमचं जीवन काय होईल? व्यर्थ होईल. असं मी नाही सांगत, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात इसवी सन 1600च्या काळामध्ये, भाऊ अरे ज्यावेळेस तू साधूला शोधतील त्यावेळेस साधूच्या नावावर फिरणारे तुला खूप सारे दिसतील, आणि ते कसे आहेत? पोटासाठी संत झाले कलित बहुत, नाही का. वरी भगवा झाला नामे, अंतरी वेश केला कामे, त्याची म्हणू नये साधू. मग साधू जर शोधायचा आहे तुला, कसा शोध? साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी कसा. इह लोकी तोची सर्वाभूती सम, आणि शरीराचा भ्रम नेणे कदा. 25-30 लाख लोकांना अनुग्रह करून देखील माझे बाबा गटारीवर पाट्या टाकायचे, नाही का. वरती पत्रा होता नव्हता माहित नाही, आम्ही पाहिलं नाही, जुने अधिकारी सांगतात म्हणून सांगतो, नाही का. 25-30 लाख लोकांना अनुग्रह करून देखील एवढा कष्ट जो सहन करेल कलियुगामध्ये, तो खरा साधू. काय? तो खरा साधू. नाही तर 50 लोकांना माळा घातल्यानंतर फॉर्च्युनर मध्ये फिरेल, तो साधू नाही. साधू कसा? अरे ज्याच्यामध्ये तुका म्हणे धेनू वस्ती वेची चित्ती, किंवा वस्त धेनू वेची चित्ती, नाही का. ज्याच्यामध्ये आई आणि लेकरासारखं तुझ्यासाठी प्रेम राहील, ज्याच्या हृदयामध्ये गाई आणि वासाप्रमाणे तुझ्यासाठी ज्याच्या हृदयामध्ये प्रेम राहील, तोच खरा साधू. आणि आईची याचा पदर धरा, जेणे देव येईल घरा. अशा साधूला शरण जा, अशा संताला शरण जा. अशा संताला साधूला शरण गेल्यानंतर तो काय करेल? कानात पेरणी केली, नाही का. तुझ्या कानामध्ये ते गुह्य सांगेल, जे गुह्य निवृत्तीनाथांना सांगितलं होतं, नाही का. जे निवृत्तीनाथांनी ज्ञानोबारायांना सांगितलं, नाही का, जे ज्ञानोबारायांनी मुक्ताईला सांगितलं, ते गुह्य तुला सांगेल. आणि ज्या वेळेस तुझ्या जीवनामध्ये ते गुह्य येईल, फक्त गुह्य यायला महत्व नाही तर काय, ज्यावेळेस तुझ्या जीवनामध्ये ते गुह्य येईल, त्या क्षणाला जर तुझ्या